ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। लोक आयुक्तांनी जर याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही यामध्ये उच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठावणार आहोत। आणखी एक महत्त्वाचा विषय, वाईन शॉप खरेदी करत असताना आपण 14 हा आकडा सोडून देऊ थोडा वेळ। आपल्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे 5 वाईन शॉप त्यांच्या घरातील व्यक्तींच्या नावावरती आहेत। 5 वाईन शॉपचे जर चलन भरायचं असेल महाराष्ट्र शासनाचं शासकीय चलनाची किंमत 1 कोटी रुपये आहे आणि शासकीय किंमत फक्त लायसन्स नावावर करायची 1 कोटी रुपये असून स्थलांतरित करायची किंमत त्या शहराच्या हिशोबामध्ये 5 कोटीमध्ये आहे। ती जर किंमत धरली तर ती किंमत सुद्धा 50 लाख रुपये होते। म्हणजे एक लायसन्स नावावर करून स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च केलेला आहे। आणि खाजगीमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे किंवा महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाला सुद्धा माहिती आहे की वाईन शॉपची खाजगीमध्ये किंमत 7 ते 8 कोटी रुपये आहे। मग आपल्या हा प्रश्न पडतो 5.5 कोटी रुपये 7.5 कोटी रुपये 1.5 कोटी प्रमाणे 5 वाईन शॉपला संदीपान भुमरे यांनी आणले कुठून? त्यांचा 2024चा आणि 2019 आणि 2014चा नॉमिनेशनचा जो अर्ज आहे तो अर्ज आपण या ठिकाणी त्याचा नकला माझ्याकडे आहेत। 2014 ते 2024 पर्यंत उत्पन्न त्यांनी जे नॉमिनेशन अर्जामध्ये आपल्या ऍफिडेव्हिट मध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेलं आहे ते एकूण उत्पन्न त्यांचं 2014 ते 24 पर्यंत 2 कोटी रुपये आहे। आणि 2 कोटी रुपये उत्पन्न असताना यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स खरेदी कुठल्या हिशोबाने केले याची सुद्धा चौकशी व्हावी, यासाठी सुद्धा आम्ही लोक आयुक्तांना मागणी केलेली आहे। लोक आयुक्त यांच्याप्रमाणेच आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये तक्रार केलेली आहे। लोकसभा अध्यक्षांना सुद्धा यामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे। त्या तक्रारीमध्ये आमचे 2च म्हणणे आहेत की कोड ऑफ कंडक्ट नुसार मंत्री पदावर असताना कुठलंही लायसन्स यांना खरेदी करता येत नाही, यांनी याचा भंग केलेला आहे। त्यामुळे यांची खासदारकी व यांनी घेतलेले वाईन शॉप तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची त्याच्यात स्पष्टपणे मागणी आहे। दुसरं, यांच्या उमेदवारी अर्जामध्ये यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे या उत्पन्नाच्या आगेस यांनी जी खरेदी केलेली आहे जवळपास जमीन त्यांनी 3 ते 4 कोटी रुपयाची जमीन म्हणजे प्लॉट, एक प्लॉट त्यांनी 2 प्लॉटचे नाव मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी। एक प्लॉट त्यांनी पैठण शहरामध्ये घेतलेला आहे, त्याची किंमत आहे 1,06,80,000 रुपये। आणि एक प्लॉट हे प्लॉट सगळे संदीपान भुमरेंच्या नावावर आहे। दुसरा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे वळदगाव या ठिकाणी। वळदगाव या ठिकाणी जो प्लॉट त्यांनी खरेदी केलेला आहे त्याचा गट नंबर 144 आहे। त्याची किंमत 1,96,00,000 म्हणजे 3 कोटीचे प्लॉटच त्यांनी खरेदी केलेले आहे। बाकी अशा अनधिकृत खरेदी तर किती पण असतात। वाईन शॉप 2 पत्नीच्या नावाने खरेदी केलेली आहे म्हणजे 5 कोटीची मालमत्ता ह्या 2019 ते 24 मध्ये जी खरेदी केली त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचं उत्पन्न 2 कोटी आहे। मग त्यांचा ताळेबंद तपासून त्या ठिकाणी याची सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार या ठिकाणी लागू होतो असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। कारण 40-40 लाख रुपये जर खात्यावर इकडून तिकडे जर गेले तर मनी लॉन्ड्रिंग मध्ये अनेक नेत्यांना आतमध्ये टाकण्यात आलं, परंतु हे केवळ खोके सरकार ज्यावेळेस हे सगळं बघितल्यानंतर एकच वाटतं की हे भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचं एकमेव कारण म्हणजे ईडीला घाबरून गेलेले आहेत। यांचे जे ताळेबंद चुकीचे आहेत, यांचे जे मनी लॉन्ड्रिंग झालेले आहेत, यांनी जे दारूचे लायसन्स घेतलेले आहेत याच्या बाबतीमध्ये
घाबरूनच यांनी हा प्रकार केला असेल, परंतु तो राजकीय विषय आहे. आपला आजचा विषय मुख्य म्हणजे यांना कुठल्याही दुकान खरेदी करता येत नसताना यांनी या वाईन शॉप्स खरेदी केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांचं 2014 ते 2019 पर्यंत उत्पन्न त्यांच्या विधानसभेच्या ॲफिडेव्हिट मध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. त्यांचं उत्पन्न आहे 55,68,665. हे 2019 पर्यंत उत्पन्न आहे. जर आपण 24 पर्यंत जरी 3 पटीत जरी धरलं तर या उत्पन्नाची संख्या 1.5 कोटी होऊ शकते. परंतु यांच्या पत्नीच्या नावे जवळपास 3 वाईन शॉपचे लायसन्स खरेदी करण्यात आले. 3 वाईन शॉपच्या लायसन्सची शासकीय किंमत नावावर करायची 3 कोटी आहे आणि हस्तांतरित करण्यासाठी जवळपास 30 ते 40 लाख रुपये एका लायसन्सला लागतात. म्हणजे यांनी आपण ठोकताळा जरी धरला तर 4 कोटी रुपये खर्च केलेला आहे. मग यांचं उत्पन्न एवढं कमी असताना यांनी हा पैसा आणला कुठून, याची सुद्धा सखोल चौकशी होण्याची गरज आहे. हे आपले मुद्दे सगळे या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये आहेत. तसेच विलास संदीपान भुमरे यांचा जो 2019चा या ठिकाणी तुम्हाला ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, त्यामध्ये त्याचं उत्पन्न त्यामध्ये काहीतरी 52-53 लाखापर्यंत जातं. परंतु त्यांच्या पत्नी ज्यांच्या नावे जे वाईन शॉप घेतलेले आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्या 2012 पासून ते 19 पर्यंत माझी जी माहिती आहे, त्या शिक्षिका होत्या, त्या एक लोकसेवक होत्या. त्या शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. महाराष्ट्र शासनाचा पगार त्यांना मिळत होता. परंतु 2019-21 नंतरची परिस्थिती मला या ठिकाणी त्यांची आज त्या पदावर आहेत किंवा नाही आहेत हे माहिती नाहीये. परंतु शिक्षक असताना त्यांचं विलास भुमरे यांचं ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळेस त्या शिक्षक पदावर रुजू होत्या, तरी सुद्धा त्यांचं उत्पन्न त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये निरंक दाखवण्यात आलेले. आणि आज 3 दारूचे लायसन्स आपण 3 म्हणतो आपल्या माहितीप्रमाणे, कारण आपल्याकडे जे पुरावे आहेत किंवा जे लायसन्स नंबर आहे त्यानुसार आपण फक्त 3च लायसन्सचा या ठिकाणी उल्लेख करतोय. मग 55 लाख रुपये ज्याचं उत्पन्न आहे त्यांनी 3 लायसन्स कुठल्या मार्गाने मिळवले? वडील मंत्री असल्याचा या ठिकाणी त्यांनी फायदा घेतला. लायसन्स हे ज्यांना उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून जे महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे, दारूचं लायसन्स हे फक्त उदरनिर्वाह, ज्याला कोणाला उदरनिर्वाहासाठी साधन नाहीये अशा व्यक्तींना लायसन्स त्या काळामध्ये शासनाने दिलेले आहेत. परंतु त्या लायसन्स हस्तांतरण करण्यासाठी आज मंत्री लोक पुढे येत आहे. पत्रकार बंधूंनो, मी आज महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने पाडली त्यावेळेसपासून मी एक छोटा कार्यकर्ता आहे. परंतु मी याच्यावर सखोल थोडासा अभ्यास केला तर बरेचसे वाईन शॉप आमदार आणि मंत्री लोकांच्या नावावर या महाराष्ट्रातले गेलेले. त्यापैकी नंबर 1 चे आपले खासदार संदीपान भुमरे आहेत, यांच्या नावावर अनेक लायसन्स आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रातील सर्व राज्य उत्पादन अधीक्षकांना महाराष्ट्रातील आमदार व मंत्री महोदयांच्या नावावर असणारे लायसन्सच्या बाबतीत माहिती अधिकारामध्ये या ठिकाणी माहिती मागितलेली आहे. आज यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आपण यामध्ये उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोतच. परंतु जी व्यक्ती शिक्षक पेशामध्ये होते, जी विद्यार्थी घडवण्याचे काम करत होते, त्या व्यक्तीला अचानकपणे दारूच्या व्यवसायात का उतरावं वाटलं, हा पण एक मोठा प्रश्न आहे. मंत्री पदाचा एवढा मोठा गैरफायदा यांनी घेतलेला आहे. अनेक प्रकारचे भ्रष्टाचार तर यांचे आहेतच, परंतु आज मुख्य विषय दारूचा आहे, वाईन शॉपचा आहे. त्या बाबतीमध्ये माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण याचा आपल्या माध्यमातून चांगल्या संपूर्ण महाराष्ट्राला कळेल असं याला प्रसिद्धी द्यावी, ही या ठिकाणी आपणा सर्वांना मी नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यामध्ये आणखी एक मोठा गौप्यस्फोट आहे.
हे तुम्ही जे म्हटले ना साहेब, त्याच्यानुसार तो घोषस्फोट आहे. माझी शंका का आहे, कारण परमिट रूमला 2011 पासून जवळपास व्हॅट हा 5% होता, परंतु अचानकपणे हे लायसन्स मंत्री महोदयाच्या आणि आमदाराच्या नावावर झाल्यानंतर यांनी यांच्या पदाचा गैरवापर करून सरकारला परमिट रूमचा टॅक्स वाढवण्यासाठी भाग पाडलं आणि परमिट रूमचा टॅक्स 2023 पासून ही जी अधिसूचना मी टाकलेली आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, 19 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने परमिट रूमचा असणारा टॅक्स हा डायरेक्टली दुप्पट केलेला आहे. 5% असणारा टॅक्स हा 10%वर त्या ठिकाणी आणलेला आहे आणि शासनाची पॉलिसी आपल्या पदावर असताना बदलण्याचं काम या महाराष्ट्र सरकारमधील मंत्री महोदयांनी केलेलं आहे. त्यामध्ये आमचा तर असा आरोप आहे की भुमरेंनी 14-15 वाईन शॉप घेतल्यामुळेच वाईन शॉपला कुठलाही व्हॅट कर नाहीये. त्यामुळे अनावधानाने परमिट रूमचा टॅक्स 10% झाल्यामुळे ग्राहकांचा कल हा वाईन शॉपशी जास्त जोडला जावा, यासाठी हा कायदा बदलण्याचं सुद्धा काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने व संदीपान भुमरे यांनी केलं. आणि आज मित्रांनो, तुम्ही काही लांबचे नाही, तुम्ही पण शहरामध्ये असता. आज शहरामध्ये कुठल्याही परमिट रूम वाल्याला जर दारू घ्यायची असेल तर यांच्या ट्रेड वरून घ्यावी लागती. कुठलाही राज्य उत्पादन शुल्क याच्यावर कारवाई करत नाही, कुठलाही पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई करत नाही. परंतु आज आम्ही यामध्ये पहिल्या पायरीवर लोक आयुक्तांना तक्रार केलेली आहे. यानंतर आम्ही उच्च न्यायालयाचे यासाठी दरवाजे ठोठावू. लोकसभेच्या अगोदर हिंदी ओके संदीपान भुमरे साहब, इनके ऊपर आपने गंभीर आरोप किए हैं, क्या आरोप है आपके और क्या कहना चाहिए? मेरा आरोप एक ही है कि आज तक महाराष्ट्र में संदीपान भुमरे ने क्या 13, 14, 25 वाइन शॉप खरीदी करे वो मेरे को मालूम नहीं है, लेकिन सब लोग यही बात करते हैं कि वाइन शॉप खरीदी किया है। लेकिन मैं आज पुरावे निशी यहाँ पे सिद्ध कर रहा हूँ कि उसके फैमिली में, उनके परिवार में, उनके पत्नी के नाम पे 2 वाइन शॉप है, उनके सुनबई के ऊपर नाम पे 3 वाइन शॉप है, और मिनिस्टर होके भी जो कोड ऑफ कंडक्ट भारत सरकार का है, गृह मंत्रालय का है, उसका उन्होंने उल्लंघन किया है। उस उल्लंघन के हिसाब से उनका आज जो एमपी है वो उनका एमपी पद खारिज करना चाहिए। उन्होंने मिनिस्टर के पद का गैर वापर करके महाराष्ट्र शासन की पॉलिसी तक बदलाई। परमिट रूम का टैक्स 5% से आज 10% कर दिया। वो क्यों किया कि उन्होंने वाइन शॉप खरीदी किया है, वाइन शॉप को कोई वैट नहीं है, परमिट रूम को 10% वैट यहाँ पे लगा दिया करके वाइन शॉप का रेट बढ़ गया। ऐसे अनेक मुद्दे पे, और मनी लॉन्ड्रिंग का एक विषय है, उनका उत्पन्न खुद का 2 करोड़ रुपए 10 साल का पिछले 10 साल से तो आज तक उनका उत्पन्न 2 करोड़ रुपए उनके प्रतिज्ञा पत्र में लिखा है। और उनके प्रतिज्ञा पत्र में ये भी लिखा है कि उन्होंने प्रॉपर्टी खरीदी की है 5 से 6 करोड़ रुपए की। फिर ये ऊपर का जो पैसा है ये कहाँ से आया है, ये इस वास्ते हमने लोकायुक्त को, पीएम साहब को, मुख्यमंत्री साहब को, सबको इसका एक निवेदन दिया है, एक तकरार दिया है कि ये एमपी इनके ये पद का जो दुरुपयोग किया है, इनका एमपी पद यहाँ पे खारिज करना चाहिए और इनके ऊपर मनी लॉन्ड्रिंग का खटला दर्ज करना चाहिए। इसकी सखोल चौकसी होना चाहिए। इसके वास्ते हमने आज ये पत्रकार परिषद लिया। भुमरे साहब के नाम पे अभी तक तो मिला नहीं है वाइन शॉप। अपन महाराष्ट्र के सभी राज्य उत्पादन शुल्क के अधीक्षक एसपी को यहाँ पे माहिती अधिकार में पूछा है कि संदीपान भुमरे परिवार में ये महाराष्ट्र में
कितने वाइन शॉप यहाँ पे दिए गए हैं उसकी मालूमात आपने को एक 8-10 दिन में मिल गए। अभी जो 5 वाइन शॉप की अपने पास मालूमात है वो बारे में अपन बात कर रहे हैं, उसके लाइसेंस नंबर है। ये वाइन शॉप उनके पत्नी के नाम पे 2 लाइसेंस है, एक जालना में है और एक जलगांव में है, और एक उनके बहू के नाम पे जो लाइसेंस है वो लाइसेंस एक वाड़ूज में, एक पूना में और एक जलगांव में। अदालत में जाने का भी कहा आपने? अदालत में अगर लोक आयुक्त की ओर से और पीएम साहब, पंतप्रधान साहब की ओर से अगर कोई कार्रवाई इनके ऊपर नहीं हुई तो हम तो अदालत में जाएंगे ना। सर, कायदे के अनुसार वाइन शॉप किसको मिलना चाहिए था और इसका जो उन्होंने जो शॉप का गैरवापस करके जो दिया है, वाइन शॉप का मकसद महाराष्ट्र शासन का यह है कि जिसको उदर निर्वाह का साधन नहीं है वो आदमी को वाइन शॉप मिलना चाहिए। अब इनकी जो बहू है ये शिक्षिका है, टीचर है, आज है नहीं है ये मालूम नहीं, लेकिन 2019-21 तक वो टीचर थी। वो टीचर होके भी उन्होंने वाइन शॉप खरीदी की है, वो भी लोक सेवक में आती है। अगर लोक सेवक वाइन शॉप खरीदी कर नहीं सकता है और टीचर यहाँ पे क्लास नहीं ले सकता है बाहर, क्योंकि उसको महाराष्ट्र शासन पगार देता है, तो भी इन्होंने वाइन शॉप खरीदी की है। ऐसे बहुत मसले हैं, बहुत भ्रष्टाचार के मुद्दे हैं, लेकिन अपन आज वाइन शॉप के ऊपर ही उनके ये गलत तरीके से उन्होंने वाइन शॉप हस्तगत करे हैं। ये वाइन शॉप सब रद्द होना चाहिए। उन्होंने मंत्री पद का, एमपी पद का यहाँ पे इसके वास्ते इस्तेमाल किया है करके उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। मनी लॉन्ड्रिंग का भी विषय उनके ऊपर हमने दर्ज होना चाहिए, ये भी सखोल उसकी चौकसी होना चाहिए। ऐसे सब सवाल यहाँ पे हमने उनके ऊपर उठाए। मेरा नाम दत्ता भाऊ पाटील गोरडे, उप जिल्हा प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। धन्यवाद।